नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक बातमी आलेली आहे. एकाच वेळेस दोन बातम्या आहेत कालच्या वर्तमानपत्रामध्ये. एक तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिक्षकी शाळांचं प्रमाण वाढून म्हणजे देशभरामध्ये घट झाली असताना महाराष्ट्रात मात्र वाढलेलं आहे आणि ती संख्या तब्बल 1144ने वाढलेली आहे. म्हणजे आधीपेक्षा 8152 काहीतरी शाळा होत्या एक शिक्षकी, आता त्या वाढून 9269 झाले. आणि त्याच्या खाली दुसरी बातमी आहे की शाळा बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद. 5000पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबईला आझाद मैदानावर जमले आणि त्यांनी शासनाच्या विविध ह्याच्या विरोधात आंदोलन केलं. आता त्याच्यातला एक म्हणा त्या बातमीमधले एक तुम्हाला मी उल्लेख सांगतो. प्रत्यक्ष त्याचे जे शब्द आहेत जशाला तसे तुमच्यासमोर वाचून दाखवतो. एकूण शाळांमध्ये अजूनही मूलभूत आणि शिक्षणपूरक सुविधांचा अभाव. बघा, खाली आंदोलन चाललेलं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे वेतन आयोग, त्यांच्या कपाती, त्यांना आता पुढचा वेतन आयोग पाहिजे, फक्त पगारखोर आम्ही जे म्हणतो ते. आणि अहवाल काय सांगतो आहे, राज्याच्या 3537 शाळांमध्ये मुलींसाठी तर 6369 शाळांमध्ये मुलांसाठी कार्यक्षम स्वच्छतागृहे नाहीत, म्हणजे चांगल्या स्वरूपातली, पाणी आहे, नीट सगळं व्यवस्थित. 9068 शाळांमध्ये वीजच नाही. 23609 शाळांमध्ये कार्यक्षम संगणक सुविधा नाहीत. 23855 शाळांमध्ये इंटरनेट नाही आणि 3032 शाळांना मैदानच नाही. हे सगळे अहवालातले. तुम्हाला कधीतरी असा लक्षात आलं का, म्हणजे तुम्ही की शिक्षकांनी असं आंदोलन केलं की आमच्या शाळेला मैदान नाही पुरेसं, आमच्या शाळेतल्या लॅबॉरेटरीमध्ये पुरेशी साधनं नाही, उपकरणं नाहीत विज्ञान प्रयोगासाठी, आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं नाहीत, पुस्तकाची ग्रँड कंटिजन्सी ग्रँड निधी जो आहे कितीतरी वर्षांपासून कपात करत आणलेली त्याच्यावरती. बाकीच्या सुविधा बाबतीत आता हे जे बोलायला लागले ते आता इमारती बांधकाम झालेले बहुतांश ठिकाणी, म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये आता कुठंच तक्रार करायला जागा नाही. रॅम्प पण केलेत, अपंगांसाठी रॅम्प पाहिजे वगैरे जे सगळं चालतं ते. आता इंटरनेट कसे नाही आहे, संगणक कसे नाही आहेत, त्याच्यानंतर बाकीचे ज्या साधनं आहेत त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. स्वच्छतागृह कसे नीट नाही आहेत. आता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्षामध्ये शाळेमध्ये मुलंच येत नाही आहेत. एकदा तरी पालकांनी आंदोलन केलं का आमच्याकडच्या जिल्हा परिषद शाळेला अमुक तमुक सुविधा द्या म्हणून. सगळे आंदोलनं ही फक्त आणि फक्त शिक्षक करतात म्हणून आम्ही ते पगारखोर झालेत असं जे म्हणतो ना, त्याचं कारण ते आहे. ह्यांची आंदोलनं फक्त पगाराची आंदोलनं आहेत. 1144 एक शिक्षकी शाळा वाढल्या आणि त्याच्यानंतर उत्स्फूर्त आता हे बंद आंदोलन करतायत. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही शाळा ते एरीज बंद पडायला लागलेल्या आहेत. पालकांनी आपल्या पोरांना तिकडे टाकत नाही आहेत, पालक दुसरीकडे टाकायला लागलेत, पैसे खर्च करून टाकायला लागलेत, क्लासेसमध्ये गुदमरून पोरं चाललेत, गर्दीमध्ये बसावं लागले, तरी शिक्षणच्या नावाखाली काहीतरी तिथं होतं म्हणून तिकडं पालक चाललेत किंवा ढकलल्या गेलेत पालक तिकडं. एकतरी आंदोलन पालकांनी समोर येऊन ह्या शाळांसाठी केलंय का मला सांगा. फक्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. म्हणून म्हणलं मी त्याला पगारखोर असं का शब्द म्हणतो, हरामखोरासारखा. यांचा फक्त पगाराशी संबंध आहे. संपूर्ण ही जी शिक्षण व्यवस्था सरकारने स्वतः वेठीस धरलेली आहे. माझं तर आजही स्पष्ट म्हणणं आहे की शासनाच्या स्वतःच्या जेवढ्या शाळा आहेत त्या त्यांनी व्यवस्थित अपडेट नीट चांगल्या करणे, त्याच्यामध्ये या सुविधा उपलब्ध करणे. आत्ता या क्षणी ज्या ज्या संस्थांना सरकार अनुदान देतं ते संपूर्णतः वाटल्यास तुम्ही कालखंड द्या 2, 4, 5 वर्षाचा त्यांना ॲडजस्ट करायला आणि त्यांचा सगळ्यांचा निधी बंद करून टाका. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या शाळा चालवा. नंबर 1, त्या काय कशा चालवायच्या, चांगल्या चालवायच्यात, काय करायचं ते काही करा. खरं तर आमचं म्हणणं तेही बंद करा, पण ते ठीक आहे, काही जणांना आवडत नाही. सरकारची म्हणून जी शाळा आहे त्याच्यातले एक शिक्षकी वगैरे सोडा आणि त्याही मोठ्या शाळा, गावातल्या आणि छोट्या शाळा हा तर विशेष बंद करून टाका. त्या सगळ्याच्या सगळ्या शाळा त्या ग्रामपंचायतकडे वर्ग करून द्या. त्या ग्रामपंचायतला सरकारने शिक्षणाच्या नावाखाली म्हणून काही एक वेगळा निधी दरवर्षी द्यावा आणि त्यांनी त्यांच्या गावातल्या छोट्याशा शाळेचं बघावं काय करावं. त्यांनी शिक्षक नेमावा, त्यांनी काय करावं ते घ्यावं, पण ह्याच्यामध्ये सरकारने बाकी पडू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारने करायला पाहिजे असं मी वारंवार म्हणलेले की जर तुम्हाला शिक्षणावरती खर्च करायचा आहे, शिक्षणावरचा खर्च वाढवायचा आहे, तर तुम्ही पालकांसाठी ते एज्युकेशन वाउचर द्या. प्रत्येक पाल्याला 2 मुलांना, पालकांच्या 2 पाल्यांसाठीच्या म्हणून. आणि तिसरं अपत्य हे तुम्ही त्याला हे मानता.
तुम्ही त्या 2 पाल्यांपुरतं जे काय शुल्क होईल त्याचं एज्युकेशन व्हाउचर द्या आणि तो ज्या ज्या ठिकाणी ते जमा करेल ती भले प्रत्यक्ष सरकारची शाळा असो, खाजगी शाळा असो, क्लास असो, तुम्ही त्याची मान्यता द्या. जसं दुकानाला शॉप ॲक्ट तुम्ही लायसन देतात तसं त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यानं ते जमा केल्याच्यानंतर ते पैसे त्याच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा व्हावेत. एज्युकेशन व्हाउचर येते शेवटी. ह्या 2 गोष्टी केल्या त्याच्याशिवाय, कारण की ही किती आंदोलनं करा, जसं एस टी महामंडळाचं होऊन बसलेलं आहे. एस टी महामंडळ सुधरू शकत नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले. ज्या प्रमाणामध्ये खाजगी वाहतूक वाढली, त्याच्यामध्ये स्पर्धा वाढली, ते किती का वाईट असं नव्हतं, पण ते आणि ग्राहक यांचा थेट संबंध आहे, त्याच्यामुळे ते आपसातल्या संबंधावरती ते सगळं रिलेशनशिप चालते. पण इथे तसं नाही आहे ना. जे पालक आपली मुलं सरकारी शाळेमध्ये घालतात, ग्रामपंचायतच्या म्हणजे जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या, ते सगळ्यांवरती त्यांना त्या विद्यार्थ्यासाठी पैसा सरकारकडून मिळणार आहे म्हणून त्या ज्या सगळ्या संस्था चालकांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पालकांना किती काही बोललं तरी समोर नुसता ढिम्मसारखा बसून राहतो तो शिक्षक किंवा मुख्याध्यापक, आणि त्याला काहीच फरक पडत नाही. आणि त्याला हे माहिती आहे की माझी नोकरी सेफ आहे, मला ही जी कवच कुंडलं मिळालेली आहे, ते बाकीचं तुम्ही तुमचं तिकडं काही करा. ही जी काही विचित्र परिस्थिती होऊन बसलेली आहे ना, ह्याला तोंड कसं द्यावं ही गंभीर समस्या. आणि ते गळकं भांडं होऊन बसलेलं, तुम्ही त्याच्यामध्ये किती पाणी भरा. आज मी व्हिडिओ केला 10 वर्षाच्या नंतर सुद्धा मला असाच व्हिडिओ करावा लागेल. गीता गांधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ह्या अभ्यासक आहेत, त्यांनी एक फार मोठा अहवाल टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही वर्षांपूर्वी त्यांचा लेख होता, त्याच्यामध्ये संदर्भ होता की गळती कशी लागलेली आहे सरकारी शाळेतून, खाजगी शाळांचं प्रमाण कसं मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि आपण हे सगळं जे काही पोचतो आहोत ते फक्त पगाराची यंत्रणा आहे, पगार खाणारी यंत्रणा आहे. तिचा शिक्षणाशी काही संबंध नाही, शैक्षणिक विकासाशी काही संबंध नाही, मुलांची संशोधक वृत्ती वाढावी असा काही संबंध नाही, काहीच नाही. म्हणून मी तुम्हाला ते सगळं अहवालातले त्या 2-3 बाबी उल्लेख करून दाखवल्या की त्या ठिकाणची अवस्था कशी आहे. आम्ही शिक्षण पोहोचवतो म्हणून म्हणलं, अगदी खेड्यापाड्यावरती, वाडी वस्तीवरती शिक्षण शाळा पोहोचवतो म्हणून सांगितलं, आणि प्रत्यक्षात काय पोहोचवलं आम्ही, तर काही एक वर्गखोल्या फक्त बांधल्या गेलेल्या आहेत इतक्या वर्षाच्या सगळ्या ह्याच्यातून, तिथून काहीच मिळत नाही. तेच तुम्ही जर त्या ठिकाणच्या वर्गखोल्या या त्या ग्रामपंचायतकडे वर्ग करून टाका, खराब करू दे ना ग्रामपंचायतला, आणि त्यांचीच पोरं शिकणार आहेत. जोपर्यंत त्यांना त्याच गावामधलं एक मंदिर असतं, ते कसं मेंटेन झालेलं असतं, त्याचे उत्सव दरवर्षी भरतात. असं कुठलं तरी तुम्हाला मंदिर माहिती आहे का की एखाद्या गावाकडचं मंदिर होतं, मंदिर आधी खूप चांगलं होतं, पण आता काय करावं, ते मंदिर आता बंद करावं लागते कारण की लोकच येत नाहीत, लोक देणग्यात देत नाही. मला एक मंदिर तुम्ही दाखवा. उलट जुने काही आम्ही ज्या प्राचीन वास्तूचं काम करतो ते मंदिरं आडकाठीला आणि तिथली मूर्ती भंगली, बाकीच्या काही सगळ्या कारणामुळे बंद पडलेले आहेत. पण नवीन झालेलं एकही मंदिर, छोटं गाव असो मोठं शहर असो, तिथलं एकही मंदिर बंद पडलेलं तुम्हाला आढळत नाही, आणि त्याला कोणालाच सरकार पैसा देत नाही. उलट त्याच्यावरचे म्हणजे हा जो काही आपलं धर्मदाय आयुक्त आहे त्याचं त्याच्यावरती नियंत्रण असतं, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप आहे हिंदू सगळ्या देवस्थानच्या ह्याच्यावरती. पण सरकार देत काही नाही, उलट घेतं ह्यांच्याकडून. पण ती शाळेची मात्र परिस्थिती कशी बिघडते, त्या मास्तराला पगार असतो, सगळ्या योजनांचे पैसे येतात, सगळं असतं, आणि कुठेही कोणी त्याच्या बाबतीत गंभीर नसतं. आपल्या गावातली शाळा आहे पण ती शाळा बंद असते, मास्तर कधी येतो कधी येत नाही, पण त्या पालकाची त्या ह्याची काही तक्रार नसते पालकाची, आणखी तो त्याचा पोरगा दुसरीकडे कुठंतरी घालतो. आज यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं की संस्था काय शाळा बंद, तर बंदच पडू द्या ना, कारण की पालक यायलाच तयार नाही आहेत. पालक आपल्या पाल्यांना पाठवायलाच तयार नाही आहेत. मग त्याचा कोणाला दोष देणार तुम्ही. आम्ही आता या पावसाळ्याच्या काळामध्ये मोठं फोटो छापतात वर्तमानपत्रवाले, नदीच्या पाण्यातून कसं ते अवघड रस्ता पार करून मुलं मुली शाळेच्या त्या गणवेशामध्ये डोक्यावरती दप्तर घेऊन चाललेले, तेच फोटो ठरलेले. पण हे कोणी सांगत नाही की एखाद्या ठिकाणी शाळा उघडायची म्हणल्याच्या नंतर ती जबाबदारी असते, पालकांनी प्रत्यक्ष आपले पाल्य तिथं घालायला पाहिजे. पण तसं ते होत नाही, त्यांना ह्या व्यवस्थेवरती विश्वासच नाही. आणि आंदोलन कोण करतायत ते, आणि तेच फक्त आंदोलन करतात की ज्यांचं पोटपाणी त्याच्यावर आहे. पगारखोर आंदोलन हे फक्त, हे पालकांचं आंदोलन नाही, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, त्याचं काहीच कोणाला पडलेलं नाही. आज ज्या पद्धतीने शाळांची बिकट परिस्थिती समोर आलेली वारंवार, ह्याच्यामध्ये काही आत्ताचाच अहवाल सांगायची काही गरज नाही. पुढच्या वर्षी म्हणलं ना परत आपण यावेळेस हाच विषय करू, 5 वर्षांनी करू, 10 वर्षांनी करू. जोपर्यंत ह्या सरकारी शाळा आहे तोपर्यंत आपल्याला हे असंच विषय समोर मांडावं लागेल. हे भांडं आहे ते गळकं आहे, ह्या माठाला छिद्र पडलेले, त्यात किती पाणी टाका ते पाणी काही राहणारच नाही आहे, कारण की ते भांड्याला छिद्र पडलेले आहे.
ही सगळी व्यवस्था सरकारी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे म्हणजे विस्कटलेली आहे. मी परत सांगतो की जे 100% अनुदानित स्वतः सरकारच्या शाळा आहेत त्या सरकारने अजून नीट पद्धतीनं चालवाव्यात. त्याची क्षमता वाढवावी, काय करायचं ते करावं. ज्या ज्या ठिकाणच्या वर्गखोल्या आहेत छोट्या गावामध्ये त्या पूर्णपणे तिथल्या ग्रामपंचायतला हस्तांतरित करून द्यावं. प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याच्या पाठीमागचं एज्युकेशन व्हाउचर, जसं गॅसची सबसिडी आपण म्हणत होतो त्या पद्धतीनं तुम्ही द्या. तो जिथं जमा करेल प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्याचे मुलं शिकणार असतील त्या ठिकाणी ते इन कॅश होऊ शकेल. अन्यथा होणार नाही. म्हणजे जो काही सगळ्यांना वाटतं गैरवापर होईल तो काही होणार नाही. बघूयात. पण सध्याची जी काही व्यवस्था आहे, किती आंदोलन करा, ही सगळी आंदोलनं पगारखोरांची आंदोलनं आहेत. त्यांना त्यांच्या फक्त पगाराशी कर्तव्य आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधान